महादेव. नमस्कार मंडळी, आज आम्ही आत्ताच आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे भीमाशंकरला. आता वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत आणि आता आम्ही कलमुसरे गावावरून निघलेलो आहोत. आता 1-1.5 तासामध्ये पोचू आम्ही. नेहमीप्रमाणे आमच्यासोबत लेट येणार आहे. नमस्कार. चला आता पुढचा ब्लॉग बघा तुम्ही आता. नमस्कार मंडळी. जवळजवळ आता 3:10 झालं. 3 गाड्याच्या पुढे दिसतात. आम्ही सगळ्यात मागे. त्याच्यामुळे टाइमपास झाला आम्हाला. आता बरोबर लवकर निघलो असतो. कुछ भी नाही, बरोबर निघले लवकर. तुझ्यामुळे टाइम झालाय. चला आता डायरेक्ट भेटू खांडसला. डॉक्टर काय वाटते कोणता पालना होईल? नाही माझा आहे, मी आहे जोडीला. माझा आकाश पालना नाही, पण तो आपला झाडावाचा तरी होईलच. आता आलून जवळजवळ चौक फाट्याचं टर्न घेऊन कर्जतच्या आसपास आलून पहिला ब्रेक खावाला. त्या पोचू तो पोचू बन मस्का चहा. पोचू तो पोचू पहिला खावाचा. अजून 3 गाड्या आमच्या मागच आहेत. एक गाडी होती सगळं हाजीर. पहिला खावाला पाहिजे बस. खावाचं ठिकाण पहिला दिसतं. यांना नाही फोन केला नाही काय इथं थांबलो म्हणून. गाडी बरोबर थांबतं ठिकाण दिसलं. सगळी आहे इथं. एकटा माणूस फक्त गाडीने बसलाय. फायनली नाश्ता विष्टा करून खांडसला पोचलो. काट्या घेतल्यान सिलेक्शन चालू. सिलेक्शन काठी पातळ घ्यावी, जाड वजन घेईल का नाही सगळा पाखरून बघतात. माझी मस्त हलके आहे म्हणा. चढणार ना 100% तुमच्या अगोदर. चढ बिंदास सर. ए बाटल्या घ्या प्रत्येकाने. थोडा एक कंटेंट होता राहिलाय. मी नव्हतो, आमची गाडी पुरा आली म्हणून एक कंटेंट राहिलाय. थोडा कंटेंट होता तुम्हाला दाखवता राहिलाय, कारण की आमची गाडी पुरा आलती. एक आलता सकाळूच. चला केली ती बाटली. ट्रॅक लीडर आमचे लेजंड हबप जयेंद्र महाराज पाटील हे मालक सर सध्या तयार होतात. आता सर्व काही चालण्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाच्या कसं कोण चालतंय त्याच्यावर आहे. कोणी फास्ट जाऊ नका अशी विनंती आहे. सगळ्यांनी सांभाळून झालं. तुम्हीच जाऊ नका म्हणजे झालं. नाही मी सगळ्यांसोबत जाणार. दुसरं कोण नाही. कसं वाटतंय? एकदम भारी चालणार. चालणार. हे ओपी ट्रॅकर आहेत. ओपी शिफ्ट वाल्याला ठोकणार. तो कंटेंट राहिलाय थोडा. हा दाखवू. फायनली आम्ही खांडसच्या पायथ्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता सकाळी 6 वाजलेले आहेत. ट्रेक सुरू करत आहोत. वे टू भीमाशंकर. बोला सर्वांनी ओम नमो पार्वती पते हर जादू. डॉक्टर साहेब जादू. अजून कोण आहे? आता ट्रेक करून आपण गणेश घाटातील गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत आणि हा आपला पहिला 5 ते 10 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे. आपण बघू शकता इकडे सगळी मंडळी थोडी रेस्ट करताना दर्शन झालंय सर्वांचं. इथून 5-10 मिनिटं विश्राम करून पुढच्या मार्गाकडे आपण निघूया. हा इथं चेकपोस्ट आहे. 60 रुपये प्रति व्यक्ती आहे. मला येताना गणेश घाटातून हा चेकपोस्ट पाहायला लागेल. तिकीट काढून पुढे सोडतात. आमचे सगळे पुढे गेलेत. एका मुलं आम्हाला टाइमपास झालाय. चला हे जावायची निर्त बघा. हे जावायची निर्त आलं. हे नीलं बिलं एकदम कशी आणलं काय देव जाणव. रायगडचा पोंचो आहे पैसा वसूल 150 वाला. सर पाटील सर आदर राव आता घेते. हे बघा आम्ही 12 जण पुढे आलो. हे 4 राहूत माग.
माणूस राऊत, देवेंद्र राऊत, सिद्धू राऊत, दीपेश राऊत. हा? चॉकलेट दिला तो कोंगिरी ते देवा राऊताची विकेट पडलेली आहे सध्या. हे आमचं पाटील एक आहे, हे वाघमारे पण आहे. सीट लागली. नमस्कार मंडळी, आता आम्ही चेकपोस्टच्या पुढे आलेलो आहोत आणि पाऊस लागलेला आहे खूप जोराचा. रेनकोट काढलेले आहे त्यांनी. रेनकोट बद्दल काय बोलणार तुम्हाला? कलेक्शन मधून आलेला आहे. त्या जाऊ दे, 100 रुपयाला दिलाय. त्या जाऊ दे हो, पण आता मध्ये तिथं राडा झाला त्याचा त्याच्याबद्दल काय बोलणार? नशीब त्या चुकी नसताना पण आम्हाला हे करायला लागलं. जाऊ दे, चला पुढे जातो आता. तुम्ही पाहू शकाल. जयंत पाटील, तुम्हाला काय वाटतं या रेनकोट बद्दल? फर्स्ट कॉपी आहे पंचो. कॉपी असू द्या, कॉपी चालेल, पण त्याला पटलं पण नाही. एकदम स्वस्त जरा हितेश शेठ पाटीलच्या इथे मिळते. नाही, बटना कधी असतात फक्त? बटनावरची कॉलर दिसली पाहिजे ना, त्यासाठी ओपन 2 असतात आणि खालची 2 लावलेली असतात. ना अर्धे ना. याच्याला खालची दिली कारण तो उंच आहे बघा, वरची दाखलेली पाहिजे. हे बघा, पहिला विकेट पडला. बर्गर, पिझ्झा, हे बघा आमचे बंधू बॅग आणली तर हे मागं मात्र 2-3 दिवसाचा सामान भरून आणलेला आहे. रेशनिंगचा सामान भरलेला आहे, सगळं सामान भरलेलं आहे. हे बघा, हे वस्तूंचा भाऊ. चला या, मस्त त्याचा रेनकोट मस्त वाटते आता कलर. बरोबर. हे बघा राऊत बंधू. आहे मला प्रशांत पाटील. हा, ट्रेकिंग साठी नवीन शूज मागवले. शूज मला वाटते 1700 रुपयाचे आहेत न. ती भिजली मला वाटते बुटा. आतमध्ये नाही भिजलं. आतून नाही भिजला. या आणि जुईचे 2 मामा आमचे, राम्या मामा आणि भाऊ आहेत भाई. ते पण दरवर्षीप्रमाणे आमच्या सोबत असतात. दरवर्षी तुम्ही पाहू शकाल पाटील नवीनच आहे. ट्रॅकिंगचे शूज आणले मामाई. ब्रँड अँबॅसेडर विजय. या लगेच 10 मिनिटं नाही चाललं, 10 मिनिटं नाही लागलं की लगेच काव आला. ती चेहरी बघा, 10 मिनिटां लगेच काव आला. अरे थांबा जरा. का बस स्टारफुल काकडी कुत्र्यासारखं आंबट आहे. इन्स्टंट एनर्जी. जीपे अवेलेबल आहे. वायफाय फ्री आहे. वायफाय फ्री आहे. कुठला सिमचा आहे? जिओ. का बस काकडी स्टारफुल एकदम आंबूट. इन्स्टंट एनर्जी. तो घे, तुकडा खा. यो इलेक्ट्रॉल मधुदा का बचडा. शुगर लो. पुढच्या वर्षीसाठी आहे ना, देवेंद्र राऊत विकेट लीग बदलली. 100% येईल. गेलेला होता त्याच बोलेला पण याला आला. सुबोध राऊत ना धीरज सावंत. 100%. खूपच आहे मी तसं नाही. सुबोधा तल्यात ना मल्यात तू तुला पुढे व्लॉग बघत राहा. तुला एक असा उदाहरण देते ना, लाज वाटेल तुला आलाच नाही पण. मल्यात तू जा, तू तल्यात कधीच नाही होऊ शकत. दादाला घरचा डोंगर चढवत नाही, दादाला अमरनाथला गाठायचा आहे. काय बोलतो तू? सुबोध राऊत, अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. अरे धीरजला बोलू तू अंबरनाथला नको जा, अंबरनाथला जा. धीरज तो आहे मस्त मस्त दर्शन आहे बदलापूरला. हा नजारा बघण्यासाठी ट्रॅकिंगला यावं लागतं. खूपच भारी नजारा. भीमाशंकर नुसते वॉटरफॉल बघा बस. काय व्ह्यू आहेत, एक नंबर. आता इथून सर्व आमचे फोटो काढून गेले उरलेत ते फक्त आम्ही बस. प्रेम सिनेमॅटिक, मधुदाचा बछडा आणि 4 जण आम्ही राहून, बाकी सगळं फोटो काढून होस. एक नंबर नजारा. जर पाऊल सरकलं डायरेक्ट खाली कशी मंडळी येते बघा. असते असते या डायरेक्ट पेटी पॅक. तो बघ पहिला गडी गारक, पहिली नाट नस्टर पण होती. जेवढा वाटते ना तेवढा सोपा ट्रॅक नाही. एक पाऊल आणि थेट स्वर्गाची चाहूल. बरोबर ना? 100%. डॉक्टर सलामत तर 19 जण सलामत. डॉक्टरला तसं स्वर्गात नाही जाणार, जागा तर फिक्स नरकात आहे. ते सुबोध राऊतची मुलं भरपूर हाईट आहे. ये बंदा बहुत हाईट से डरता है.
ठोके त्याचे एवढे fast आहेत ना, इंजिन जर का धक 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 काही सांगू शकत नाही हा, काय होईल सांगतो. खलास. कशी कापतात हाइट से बहुत ज्यादा डरता है ये बंदा. एकदम कडे डायरेक्ट खाली गेलं तर डायरेक्ट पेटी सीधा नीचे. आवडा खाली बघायला पाहिजे वाटते टेरेस वगैरे ना घराच्या टेरेस वर तरी घाबरते खाली बघायला. उभी आहे त्याला काय बोलणार आता डॉक्टर. आणि हो रेनकोट बघा फक्त इथेच पडेल इथे मिळणार असेल जाईल. फॅशन शोला पाहिजे असेल भूता बिताचं रूप घ्याल तर भेटेल. आणि याचा कारण स्वतः खुद्द डॉक्टर सर्व गुण संपन्न. फायनली पोचलो सगळी. फायनली आलो. यो अर्धा तास लेट झालाय आम्हाला त्याच्यामुळे टाइमपास झालाय. काय बोलूच शकत नाही. कोणते मुलं 7:30 मुलं. हाव तो जोश साल्टी गेल तर चालेल. ऋतुबा कमी नाही झाला पाहिजे. अजून उतराचा बाकी आहे. आलो आलो या लवकर आलो. इथे असून आहे ना तो टाइमपास. 10 मिनिटात पोहोचलो. नाही 13 नाही त्याची 10वी ओल होती. 10वी ओल त्याला सांगा अजिबात येऊ नको. 10 मिनिटात पोहोचलो. ट्रॅक लीडर. गांधी सणा झाला आज. फायनली आलो मंदिराच्या मेन एंट्रन्स जवळ. समोर भरपूर गर्दी आहे. बघतो दर्शन होतंय का नाही. गर्दी बघा बाबा बाबा. कलश दर्शन होते का बघ. कलश दर्शन पण मुश्किल होणार आहे गर्दी बघून. इतकी बाबा चेंगरा चेंगरी आये आये आये. खलास काम आहे. असं घसारलं ना डिसिंदा चिवडा संपल्यापुरते मामा कशी रसा बिसा काय उचल बिचल सगळं मिक्स करतात. वडा उचल वडा उचल वडा उचल का 4 तास ट्रॅकिंग करून आलो खास मिसल पाव खावासाठी भीमाशंकरला. दर्शन पण नाही खास काय मिसल बोलतो? पाव खावासाठी. ही पूर्ण मिसल का रस्सा पण नाहीये. रस्सा पण नाहीये. हे पाव बघा आला वाटतं. पालती आधी तेलान भरली का काय नको हे म्हणा. बाबा बाबा नको म्हणा तेलान भरली आहे पालती. आम्ही इकडे इकडे इकडे. आमचे हबप जयेंद्र महाराज याने आम्हाला फक्त खांडसवरून चालत आणले भीमाशंकरला खास मिसळ पाव खावासाठी. तुम्हाला काय बोलत आहे खास आम्हाला मिसळ पाव खावासाठी इथपर्यंत आणलं. त्यासाठी तुम्ही चालत भीमाशंकरला आणलं. मग हे पाहिजे असेल तर पोरा पोरा नवीन आलती. 2 पोरा नवीन आहेत. खास मिसळ पाव खावासाठी आली. रिप्लेसमेंट पप्पाची. बिलिंगची वेळ आलेली आहे. समजेल काय काय खालाय. 13 मिसळ. खजिनदारला टेन्शन नाही. त्याला काय त्यांनी मिसळ पावलं खास आणलं खावाला. मी फक्त वडापाव खाला अजिबात नाही. एक वडा खाला हे उपासवाले ना खिचडी. चाय ए खिचडी चाय 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 न्यू बिझनेस. टॉली चाय वाला. धुंदरी.com जवाला इतकं संपत नाही. 2010 नाश्ता करता जवाला संपत नाही. तुम्हाला माहिती आहे आम्ही कया गेलो तरी आम्हाला सुबोधरावची कमी भाषण आहे. कुठले ना कुठले रूपात दिसतं. यो सौरभ बघा इथं आलाय. ए सौरभ यो सौरभ. हा आता ही जोडी बघा धीरजदान सुबोधराव कशी आहे. A1 जोडी बेस्ट फ्रेंड. कितने बजे लाइन में लगे. 5:30 बजे. हम तो 5:30 बजे ट्रैक चालू किया था नीचे से. 4 बजे. आता अजून देऊल येणं आहे जवळजवळ 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर. परत कली उतरायचं आहे. नाही बोलला तरी अजूनपर्यंत आहे ना. अजून त्या 3 तास तरी लागतील. बरोबर. हाँ जाएंगे जाएंगे. चलो हम आए नीचे से ट्रैक करके.
चला आता इथूनच दर्शन घेतून आणि निघतून काय करणार. भरपूर गर्दी आहे. या चपला बघा. गेले उतराची सुरुवात. फक्त मिसळ खाऊन लगेच निघलो. टांगऱ्या बघा, पाय बोलतो उचलत नाही. असा वर लांब, असा लांब असा जादू. समोर आता फक्त व्ह्यू बघा कसा आहे. जाता नुसता धुका होता, सगळा साफ झाला. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. हा पोरांचा आता फोटोशूट चालू आहे, बघू शकता. एक चुकीचा पाऊल आणि थेट स्वर्गाची चाहूल. स्वर्गात जागा नाही आपल्याला, नरकात आहे. बघा कशी दरी आहे. यो समोरचा डोंगर. वरून जाऊन आता आम्ही खाली आलोत आणि पहिला चहाचा ब्रेक घेतलेला आहे. बघू शकता कशी चहा पिवायला थांबली. काय तुला काय. सध्या आम्ही आता इथं नाश्ता करायला खाली उतरलेलो आहोत, म्हणजे अर्ध झालेलंच आहे. आणि आमच्यासोबत मामा भेटलेले आहेत. मामा तुमचं वय किती. 65 वय आहे. आणि मामा तुम्ही किती वेळा येऊन गेला तिथे. 7-8 वेळा. एवढ्या वयामध्ये तुम्ही एवढा प्रवास करता. तुमच्या जिद्दीला सलाम मामा आमचा. खूप भारी. आमचे धीरज वय आहे त्याचा 38 वय, तरी त्याला चढता येत नाही. अजून चढतायत. मामा काय बोलायला त्याच्याबद्दल. हा बोला काहीतरी. बोला बोला काय बोलता. ही अशी आताची चढत नाही. धन्यवाद मामा. चला मंडळ इतका छेडा का बदाम पण सोबत आणतील खावाला. हे बघा तो एक सफरचंदा तुकडा सांभाळता येई नाही. हॉटेल शैलूचा धाबा. किती कापलेत आज. 2 कापले, 3 कापायचे, 2 कापायचे आहेत. किती कापल्यात. 2 झाले, 2 कापायचे आहेत. आतापर्यंत 5 झाले. बाकी 2 लवकर या. हिशोब बनत नाही. यो काठी खाटी काला. फायनली आलो गाडीन बाबा. काय बोलतोस टंगऱ्या. बोटा जाम दुखतात बेकार. ठीकठाक. जाताना फक्त डगमळलेलो, आता ठीकठाक आहे. सगळ्या गाड्या पुरे गेले. टंगलत मंगलत हाले डुले कारभार आहे. अजून टाइमपास करतात दोघं. दिसतात हे बघा, तुम्हाला दिसतील याच्यात. हाले डुले कारभार आहे. टंगलत बघलत. पाऊस पका होता म्हणून मधींचा काय दाखवता आला नाही उतरताना. कपडे आणलेले फायनली निघलो. आंघोलीला कपडे बिपडे आणलेलं. आंघोळ करायची इच्छा नाही, तसंच निघलो. हाऊ तो जोश. पुढच्या वर्षी येणार. झाला थांबलास. हार मानलीस. डॉक्टर तू येणार. खोल डॉक्टर नाही खोल. निखिल तू येणार. इथं पुरतात पैसे तुम्हाला. मी वस्ती असली तर 100 सुट्टी आहेत, आम्हाला पैसे पुरतात. 2 तास त्या कर्जत पासून ट्रॅफिक मध्ये अडकली. 4 फाट्यापासून आंबूट तोडा झाली सगळ्यांची तोंडा आंबूट झाली. सगळ्यांची तोडा आंबूट झाली. एक टोली आमची शॉर्टकट निघून जवाला पण गेली. जेवून गेली. आता आम्ही आलो. आंबूट लागेल सगळ्यांना. बिल देऊन घेईन. आता रेस्का मोडणार इथं. आंबूट लागेल त्याला दाखवून गेली. प्रत्येकाची तोंडा बघा फक्त कशी घसारली.
डाळ भात इकडे हे पण आहे. आता मित्रांनो आम्ही आता घरी जायच्या दिशेने निघालो. मस्त जेवलो रात मोरली. किती बिल झालं आपलं आता? कमीत कमी 8,000 नाही 9 गेला असेल. 9 त्यांचा 2,000 9,000 बिल झाला असेल. रट मोरली सगळ्यांनी. यो वाटते पण पका खाते तो. त्याला फक्त मिनी घेतलेली क्रिस्पी नाही आवरली. डॉक्टरनी तिथं खाला तिथं त्याला परत देऊन आलाय. आणि आता शेवटचा स्टॉप म्हणजे आपला योच असतंय कधी पण सीएनजी पण. चला चला आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगला. आता आपला हा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जमलंच तर कमेंट करा. कमेंट करा आणि सांगा कसा वाटला ब्लॉग. चला बाय बाय.